कसे आहात मित्रांनो? मजेत ना? मजेतच राहायचं. फालतूचं टेन्शन बिलकुल नाही घ्यायचं. मित्रांनो, आता चालू आहे व्हॅलेंटाईन वीक आणि व्हॅलेंटाईन वीक म्हणल्यानंतर निब्बा-निब्बी थिएटरात तर नक्की जाणार. थिएटरात म्हणा, गार्डनात म्हणा, कुठं ना कुठं नक्की जातात. आणि मित्रांनो, प्रत्येक व्हॅलेंटाईनच्या वीकमध्ये किंवा व्हॅलेंटाईनच्या टायमिंगला एक असा सुपर डुपर हिट लव्ह स्टोरी चित्रपट येतो, जो निब्बा-निब्बींना नादी लावून जातो. आणि अशा वेळेत आता एक असा मराठी चित्रपट आलाय जो नक्कीच निब्बा-निब्बी सोबत एक 90s आणि 2000च्या एरामध्ये जन्मलेल्या ज्यांची काही लव्ह स्टोरी अपूर्ण राहिली अशा प्रत्येक युवक-युवतीला आपली एक कहाणी वाटणारा फिल्म आली आहे, जिचं नाव आहे रुबाब. ह्याला डायरेक्ट केलं आहे शंकर रणखांबे यांनी आणि त्यांनी काय सुंदर पद्धतीने याला डायरेक्ट केलं आहे, जी कहाणी प्रत्येकाच्या काळजाला स्पर्श करून जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच रुबाब या चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहोत. तर मित्रांनो नमस्कार, माझं नाव आहे गणेश आणि तुम्ही पाहता आहात सिनेपाई मराठीत. तर चला या व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, जेव्हा व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात झाली म्हणजेच 7 तारखेपासून हा चित्रपट 6 तारखेपासून हा चित्रपट सिनेमागृहात आला आहे आणि हा चित्रपट ज्यावेळेस तुम्ही पाहाल त्यावेळेस कुठे ना कुठे तुम्हाला असं वाटेल की यार ही तर माझीच कहाणी आहे. एवढं सुंदर पद्धतीने डायरेक्टर शंकर रणखांबे याची रचना केली आहे. त्याचबरोबर यामध्ये जी स्टार कास्ट आहे जे अवघे नवीनच आहेत. अभिजित आणि शीतल त्यांनीही लीडिंग रोलमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपली परफॉर्मन्स दिले आहेत. त्याचबरोबर जे अभिजितचे मित्रांचं पात्र या त्यांनी प्ले केलं आहे, असे जे 2 कॅरेक्टर आहेत ज्यांना पाहून तुम्ही लिटरली सल्या आणि लाकडाला विसरून जाल. एवढा उत्कृष्टरित्या त्यांनी फर्स्ट हाफ पूर्णपणे स्वतःच्या खांद्यावर ठेवला आणि जबरदस्त कॉमेडीचा डोस तुम्हाला या चित्रपटात त्या दोघांकडनं पाहायला भेटतो. कहाणी गावाकडच्या मुलाची आहे, जो ज्या पद्धतीने त्याला त्याच्या आयुष्याचं एक वळण नसल्यामुळे तो भरकटलेला आहे आणि तो काहीही करत आहे आणि अशातच त्याच्या आयुष्यात एक मुलगी येते, जसं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात होतं आणि ती त्याला ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न करते. ती त्याला ट्रॅकवर आणते, तुझ्या आयुष्याला एक गती देते, एक वळण देते. परंतु ज्या प्रेमासाठी तो स्वतःला बदलतो तेच प्रेम त्याला भेटत नाही, जे की आपल्या सर्वांच्या बाबतीत होतं. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याची एक अपूर्ण लव्ह स्टोरी असते आणि तीच अपूर्ण लव्ह स्टोरी तुम्हाला रुबाबच्या रूपात चित्रपटगृहात पाहायला भेटते, जिनं पाहिल्यानंतर वाटतं की यार ही तर माझीच कहाणी आहे. कहाणी गावाकडची आहे, त्यामुळे गावाकड म्हणजे एकदम पश्चिम महाराष्ट्र पूर्णपणे तुम्हाला सिल्वर स्क्रीनवर पाहायला भेटतो आणि पाहताना खूप मजा येते, खूप आनंद वाटतो आणि कुठे ना कुठे ही चित्रपट तुम्हाला इमोशनली पण टच करून जाते. तुम्ही चित्रपटगृहातनं बाहेर आल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की यार उसकी याद तो आ जाती है. मग नंबर असेल तर तुम्ही कॉलही कराल, बट जर लग्न झालं असेल तर असं काही करू नका. जस्ट गो विथ द फ्लो. मित्रांनो रुबाब खूप जबरदस्त आहे आणि मला अतिशय आवडलेला चित्रपट आहे. हा तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयाला भेदणारा आणि तुम्हा आमची सर्वांची सूर्य असलेला चित्रपट आहे. मी या चित्रपटाला माझ्यातर्फे 5 पैकी 5 स्टार्स. स्पेशली शंकर रणखांबेंच्या डायरेक्शन आणि त्यांच्या उत्कृष्ट स्टोरी टेलिंगसाठी जी कुठेच तुम्हाला एक सिनेमॅटिक फील देत नाही. असं गावरान फील वाटतं, की यार हे माझंच आहे. जसं की तुम्ही सैराट पाहताना पाहाल, की ठीक आहे ती एक गावातली कहाणी आहे, एक गावरान फील आहे, सगळे नोखे आहेत आणि कुठेच असं ॲक्टिंग केल्यासारखं वाटत नाही. परंतु ज्या पद्धतीने परशा डायरेक्ट आमदाराची पोरगी पटवतो. साला गावाकडे आपण सरपंचाची पोरीला बोलायचं म्हणलं तर जाम फाटते आणि आमदाराची. तर ही कुठं ना कुठे ती रिलेटेबिलिटी मला सैराटमध्ये नव्हती फील होत. परंतु रुबाब बघताना पूर्णतः रिलेटिव्हिटी फील होत होते. तर रुबाब अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे आणि मी आणि सिनेफाईल मराठीतर्फे या चित्रपटाला आम्ही देऊ 5 पैकी 5 स्टार्स. तुम्हीही नक्की हा चित्रपट या व्हॅलेंटाईन पीकमध्ये आपला निब्या-निब्बी सोबत किंवा तुमच्या सोना बाबूला घेऊन जाऊन नक्की पहा आणि जरी तुमच्याकडे सोना बाबू नसेल आणि तुम्ही एकटे असाल किंवा तुमच्याकडे परमनंट बाबू किंवा सोना असेल म्हणजे तुमची बायको किंवा नवरा असेल, तर त्याच्यासोबत जाऊन हा चित्रपट पहा. अतिशय उत्कृष्ट अशी लव्ह स्टोरी आहे. आजच्या व्हिडिओत फक्त एवढंच. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून जा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.